कॅपॅसिटी ही 7000 टेस्ट पर डे एवढी टेस्ट कॅपॅसिटी या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर डबलिंग रेट हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की जो पूर्वी खऱ्या अर्थाने 14 पर्यंत होता, म्हणजे 14 दिवसात डबल व्हायची, आता 26 दिवसात डबल होतोय आणि त्यामुळे स्टेट ॲव्हरेजच्या डबलिंग रेट हा बरोबरीने पण आणखी सुधारण्याला खूप वाव आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही सगळ्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मला एक सांगितलं पाहिजे की औरंगाबादने सर्वात उच्चांक म्हणजे 1 लाख टेस्ट ह्या औरंगाबाद महानगरपालिकेपुरतं मी बोलतोय की जवळजवळ 1 लाख टेस्ट त्यांनी केलेले आहेत आणि त्याचा मोठ्या पद्धतीनं जे काही पॉझिटिव्ह रुग्ण जे कदाचित लक्षात येऊ शकले नसते ते लक्षात आले आणि त्यांना अचूक पद्धतीनं अर्ली डिटेक्शन करू शकतो। आपल्या सर्वांनाच विदित आहे की अर्ली डिटेक्शन हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे आणि तो अर्ली डिटेक्शन मध्ये टेस्टिंग महत्त्वाचा आहे। त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत। खास करून ट्रीटमेंटच्या संदर्भाने बऱ्याच अंशी मोठी चर्चा या ठिकाणी झाली, त्यामध्ये काही महत्त्वाचे विषय असे आहेत की आपल्याला या ठिकाणी घाटी हॉस्पिटलमध्ये 2 महत्त्वाची मागणी डीननी सुद्धा केली, सगळ्या लोकप्रतिनिधींनी त्याला दुजोराच दिला की आपल्याला जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे त्याला लागणारा मनुष्यबळ आणि त्याला लागणारे फंड्स, तर हे दोन्ही मेडिकल एज्युकेशनच्या संदर्भातील विषय मी संबंधित व्यक्तींना कळवतोय। पण याचा अर्थ कोविडच्या हद्दीपर्यंत आपण एक पॅरलल व्यवस्था केलेली आहे आणि ती व्यवस्था अशी की कलेक्टरला पूर्ण अधिकार दिलेले की त्यांनी 100% पोस्ट भरल्या पाहिजेत। हे रेग्युलर पोस्ट आम्ही लवकरच भरून घेतो आहोत, परंतु मीनवाईल नॅशनल हेल्थ मिशनचा जो काही प्रतिमाह 60,000 रुपये महिना डॉक्टर्ससाठी असतो, MBBS साठी वगैरे, तो देऊन त्यांनी आज कॉन्ट्रॅक्च्युअल करावं। जर असं असेल की एखाद्या वेळेस 75,000 किंवा 80,000 90,000 रुपयापर्यंत महिना लागत असेल तर तो महानगरपालिकेने त्यांना ऑग्युमेंटेड करून म्हणजे त्याला कॉन्ट्रीब्यूट करून द्यावं किंवा सप्लिमेंट करावं। म्हणजे त्यांनी आमचं NHM डिपार्टमेंट काही आणि काही महानगरपालिका असं समजून का होत नाही, पण त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी मध्ये डॉक्टर्सची उपलब्धता वाढवून कोविडच्या पेशंटला IMSच्या डॉक्टर्स कडून प्रॉपरली सेवा उपलब्ध करून द्यावी अशी सुद्धा अतिशय ठळक सूचना देण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये कुठलीही कमतरता असू नये अशाही बाबी या ठिकाणी सुचवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर प्रामुख्याने ॲम्ब्युलन्सेसचा एक मुद्दा सर्वदूर चर्चा झाली की बऱ्याच ठिकाणी ॲम्ब्युलन्सेसचा विषय कमी पडल्यात किंवा ॲम्ब्युलन्सेस पाहिजेत, तर ॲम्ब्युलन्सेसची तर आम्ही पॉलिसीच केली आहे। इथं प्रत्येक तालुक्यात 2-2 रिक्विजिशन कलेक्टरनी केलेलेच आहेत, परंतु आम्ही नवीन 500 ॲम्ब्युलन्सेस त्याचं टेंडर ताबडतोबीनं काढण्यात येत आहे किंवा त्याची अंतिम प्रक्रिया जी आहे ती चालू आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये 500 त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ, हे मी आपल्याला जबाबदारीने या ठिकाणी सांगतो। त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या संदर्भात इन जनरल जे काही इथले ट्रस्ट हॉस्पिटल्स आहेत त्यांनी कुठलेही बिल्स आकारू नयेत किंवा म्हणजे काय म्हणायचं त्याला अतिरिक्त बिल्स किंवा अवाजवी बिल्स आकारू नये, चुकीचे बिल्स आकारू नये, याही गोष्टींचं सातत्याने सांगितलं। तर आम्ही त्यामध्ये फार स्पष्ट सूचना दिल्या। मी मागेही सांगितलं की शासनाचा ऑडिटर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असावा आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी बिल अगोदर तपासावं, काउंटर सिग्नेचर करावी, नंतरच पेशंटला आणि त्यांच्या काही नातेवाईकांजवळ ते बिल द्यावं, जेणेकरून कुठलीही तक्रार असता कामा नये। जे आम्ही हॉस्पिटल्सला बिल कॅपिंग केलेले आहे ते बिल कॅपिंग प्रमाणेच बिल दिलं गेलं पाहिजे। महात्मा ज्योतिबा फुले मध्ये सेकंडरी आणि टर्शरी केअर हा महत्वाचा विषय। बऱ्याचदा अशी चर्चा होते की एक बेड आहे आणि एक एसिम्प्टोमॅटिक पेशंट आहे, काहीही त्याला म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे परंतु त्याला कुठलीही सिम्पटम्स नाही आहेत, त्यामुळे तो जर का येऊन बेडवर थांबलेला असेल तर त्याला कुठलंही म्हणजे तो महात्मा ज्योतिबा फुले मध्ये येऊ शकणार नाही। त्याचं कारण जे दुर्धर आजार आहेत किंवा ज्याला मला म्हणायचं सेकंडरी आणि टर्शरी केअर लागते त्यांचाच खर्च खऱ्या अर्थाने म्हणजे जो जास्त खर्च असतो तो महात्मा ज्योतिबा फुले मध्ये कव्हर आहे। ज्याला काहीही नसेल एसिम्प्टोमॅटिक आहे त्यांनी जर बेडवर थांबलेला असेल
तर तो 7 दिवस रिकवर होईपर्यंत थांबतो आणि निघून जातो। वास्तविक DCH कॅटेगरी हे जे काही कोविड हॉस्पिटल आपण ठरवण्यात आलेले तिथे एसिम्प्टोमॅटिक पेशंट असूच नाही। माझं तर आपल्याही सगळ्यांच्या माध्यमातून सांगणं आहे की जे ICU बेड्स आहेत किंवा जिथे ऑक्सिजनची गरज असणारे बेड्स आहेत, सपोर्टेड बेड्स आहेत, त्या बेड्सवर एसिम्प्टोमॅटिक पेशंट थांबून बेड्स अडवू नये आणि प्रशासनाने सुद्धा अशा बेड्सवर एसिम्प्टोमॅटिक पेशंट्सला थांबू देऊ नये अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून ICU बेड्सची कमतरता पडू नये। आणि मग एक आहे की जर एखादं महात्मा ज्योतिबा फुलेचा दवाखाना आहे परंतु तिथे एसिम्प्टोमॅटिक पेशंट आहे, तो 10 दिवस राहिला, तर मग तो कुठल्याही त्या महात्मा ज्योतिबा फुलेच्या प्रोसिजर्स मध्ये येत नाही, म्हणजे ट्रीटमेंटच्या जे काही प्रोसिजर्स आहेत त्यात येत नाही आणि म्हणून तो निस्ता बदलून मग त्याला व्हिटॅमिन C दिला जातो, म्हणजे व्हिटॅमिन Cच्या गोळ्या दिल्या जातील किंवा साधारण किरकोळ स्वरूपाने काही असेल तर त्याला व्हिटॅमिनच्या गोळ्या आणि जनरल ट्रीटमेंट जी असेल त्याला तिथे कव्हर नाहीये, हे समजून घेतले जात नाही बऱ्याचदा। आणि म्हणून म्हटलं जातं की अरे महात्मा ज्योतिबा फुलेच्या याच्यात असताना सुद्धा 7 दिवसाचं आमचं समजा आम्ही त्याच्यातही बिल कॅपिंग मध्ये 4,500 रुपये साधारण बेडसाठी आम्ही केलं, मग 4,000 गुणिले 7 दिवस असतील तर 7 चोक 28,000 एवढंच व्हायला पाहिजे। मी यानंतर एक जबाबदारी आपणही ठळक पद्धतीने सांगा की महात्मा ज्योतिबा फुलेच्या हॉस्पिटलमध्ये जे काही हॉस्पिटलचे लोक जर एखादा PPE किटचं बिल लावत असतील, एखाद्या वेळेस मास्कचं बिल लावत असतील तर ते लावता कामा नये, कारण ते कलेक्टर्सनी PPE किट्स पुरवले पाहिजे, कलेक्टरनी PPE किट्स त्यांना पुरवले पाहिजे, त्यांचं बिलवर येता कामा नये। त्यामुळे अशा वेळेस अनेक गोष्टींनी आम्ही मदत करण्याचाच आमचा त्यातला प्रामाणिक प्रयत्न आहे आणि तो आपल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सुद्धा मला वाटतं सर्व दूर कळण्याची आवश्यकता आहे। प्रबोधनाचा महत्वाचा विषय व्हावा असं अनेक सन्माननीय सदस्यांनी सांगितलं, त्यामुळे IEC ज्याला म्हणतो आपण, इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन, या माध्यमातून म्हणजे आपला TV असेल, वर्तमानपत्र असेल, मोठे होर्डिंग असतील, भित्तीपत्रक असतील किंवा सोशल मीडिया असेल, सगळ्यांच्या माध्यमातून जनजागृती करणं, कारण सेल्फ डिसिप्लिन हा सगळ्यात महत्वाचा विषय कोरोनाला इथून पुढे कोरोना बरोबर जगण्यासाठी। आणि तो आता आपण लॉकिंग होतं, आता अनलॉक केलं, त्यामुळे कसं जगावं, काय राहावं, या सगळ्या बाबतीतले जेवढ्या काही बारकावे असतील ते सगळे बारकावे लोकांपर्यंत सांगावेत अशा स्वरूपाने IECचं सुद्धा आमच्याजवळ बजेट असतं, ते बजेट कलेक्टरांनी आणि इथले आमचे जे डेप्युटी डायरेक्टर हेल्थ आहेत त्यांच्या सहाय्यातून निश्चित प्रकारे त्या गोष्टी तिथे व्हाव्यात अशी अपेक्षा आहे। रेमडेसिवीरच्या संदर्भाने आम्ही 20,57,00,000 रुपयाचं टेंडर काढलेलं आहे। ते टेंडर काढलं याचा अर्थ ते पैसे सगळे कलेक्टर्सला दिलेले आहेत आणि कलेक्टर्सनी ते पैसे संबंधित जे 3 महत्वाच्या कंपन्या आहेत, हिट्रो, त्यानंतर सिप्ला, त्यानंतर मायलॅन, ही 3 कंपन्या ह्या रेमडेसिवीर बनवतात आणि टॉसिलोजुमॅब बनवतात। तर ह्या टॉसिलोजुमॅबच्या संदर्भात सुद्धा मला वाटतं की जे काही ऑर्डर्स आहेत ते त्या कलेक्टरांनी आपापल्या गरजेप्रमाणे प्लेस कराव्यात आणि त्यांना 2-4-5 दिवसाच्या आत निश्चित प्रकारे उपलब्धता होईल असं मला त्या 3ही कंपनीच्या हेडनी खात्री दिलेली आहे आणि त्यामुळे त्याही बाबतीतला विषय सोडवला जाईल। आदरणीय पवार साहेबांच्या पुढाकाराने खऱ्या अर्थाने मागे सुद्धा 60 ते 65 गोरगरीब लोकांना विनाशुल्क ते देण्याचा प्रयत्न आम्ही केलाय। तो आज जे काही घाटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे ते त्यातूनच आहेत। आज सुद्धा त्यांनी येताना त्यांच्या जे काही त्यांचे सोर्सेस आहेत त्या माध्यमातून पुन्हा 50 वाईल्स त्यांनी आणलेल्या आहेत आणि अशा 100-150 वाईल्स साहेबांच्या पुढाकाराने आपण या ठिकाणी घाटी हॉस्पिटलला गरीब रुग्णांसाठी उपलब्ध वाईल्स म्हणतो इंजेक्शन्स त्या ठिकाणी देण्यात आलेले, हे मी या निमित्ताने आवर्जून सांगेल। तर अशा काही महत्वाच्या ज्या चर्चा होत्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याचे उत्तर सुद्धा आम्ही सगळ्यांना दिलेले आहेत। इथे वुमेन अँड चाइल्ड हॉस्पिटल हे जे काही आहे ते आपण निश्चित प्रकारे करणार आहोत। त्याच्या जागेचा प्रश्न सुटलेला आहे पैठण गेटमध्ये, तो PWD मध्ये आता एस्टिमेशन आणि सगळ्या प्रसंगाच्या दृष्टिकोनातून असेल तर तो आपण निश्चित प्रकारे लवकर सोडू, तो माझ्या डिपार्टमेंटचा विषय आणि आम्ही लवकर त्याला प्रशासकीय मान्यता देऊ, हे मला आपल्याला सांगायचंय। त्याचबरोबर 60 ॲम्ब्युलन्सेस ज्या मानव विकासच्या माध्यमातून किंवा वैधानिक विकास महामंडळाने मंजूर केलेल्या आहेत, ते प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्ये त्याच्या काही त्रुटीमुळे पडू नयेत, ती सुद्धा त्रुटी आम्ही निश्चित प्रकारे सोडवू, हेही एक पॉझिटिव्ह या ठिकाणी मी बाजू सांगू इच्छितो। आणि त्याचबरोबर प्लाझ्मा थेरपीच्या बाबतीत
आतापर्यंत इथे डीन होत्या. इथे FRSS मशीन जी असते जी 25-40 लाखाची ती आहे, त्याचा वापर केला जातोय. प्लाझ्मा एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम केलं जात आहे. पण ते एक्स्ट्रॅक्ट केलेला जो प्लाझ्मा आहे त्याच्यामध्ये ते डोनेट केला पाहिजे का, त्याच्यासाठी एक टायटर मशीन असते किंवा टायट्रेशन करून घेऊन त्याला एकाच 640 अशा प्रमाणात त्याच्यामध्ये अँटीबॉडीज आहेत का, न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज आहेत का तपासण्याच्या दृष्टिकोनातून NIV नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे या संस्थेकडे ते पाठवावं लागतं आणि ते जर असेल असं म्हटल्यानंतर ते द्यावं लागतं. तर अशा ठिकाणी मी आत्ताच NIVच्या जे मुख्य डायरेक्टर आहेत त्यांना मी एवढ्यातच बोललो, अब्राहम नावाच्या मिसेस अब्राहम. तर मला विश्वास आहे की हा प्रश्न काही MOU आणि ह्या तांत्रिक बाबी राहिल्यात. मी आज इथे सुद्धा जाहीरपणे सांगितलं की त्याला टॉप प्रायोरिटी दिलीच पाहिजे आणि मॅडमला सुद्धा मी जबाबदारीने सांगितलं की यात काही अडचण आली तर आम्हाला सांगा, परंतु प्लाझ्मा थेरपी या कुठल्याही तांत्रिक बाबीमध्ये अडकू नये अशा स्वरूपाने काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एक नक्कीच आहे की जर आपण मागे जर बघितलं तर नक्कीच सगळ्या गोष्टी, सगळे जे मानक आहेत त्या मानकांमध्ये सुधारणा आहे. टीमवर्कनी इथे सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन प्रशासन बैठक घेत आहे आणि सगळ्यांना टीमवर्कनी घेऊन माननीय पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे सुद्धा या ठिकाणी बऱ्याच बैठका सातत्याने होत आहेत. पालकमंत्री महोदयांनी सुद्धा इथे अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. फंड्सच्या बाबतीत जरा घाटी हॉस्पिटलला कमी फंड्स पडतायत हे जे सातत्याने सांगणं आहे, तर त्या बाबतीत सुद्धा त्यांना फंड्स कमी पडू नये यासाठी सुद्धा माननीय पवार साहेब असतील, पालकमंत्री असतील, आम्ही असो सगळेच जण मिळून फायनान्सकडे विशेष तत्वाने लक्ष देऊन जी काही त्यांची मागणी असेल या कोविड पार्श्वभूमीवर ती अजिबात त्याला कमी पडू दिली जाणार नाही. जे काही त्यांनी 30 कोटी मागितले ते म्हणाले आम्ही 15 कोटी मिळाले, आणखीन 15 पाहिजे असतील तर ते 15 पुन्हा देता येईल. अशा स्वरूपाने जे काही फायनान्सकडे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपल्याला मागणी करून काही गोष्टी मिळवून घ्यायच्या आहेत त्या पण मिळवून घेतल्या जातील. त्यामुळं सविस्तर चर्चा झाली. ज्या अडीअडचणी त्यांच्या अतिशय बारकाईने नोंद करण्यात आली आणि त्याचं सोल्युशन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. मी माननीय पवार साहेबांना विनंती करेल की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन. मी काही मार्गदर्शन करण्यासाठी आलो नाही. एक असं आहे की हे जे कोरोनाचं संकट आहे या संकटाला सगळ्यांनी मिळून सामोरं जावं अशा प्रकारचं आवाहन देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि बाकीच्या सरकारांनी केलं. आणि त्यामुळे साहजिकच आहे की या कामामध्ये सगळे एकत्र येऊन जर आपण परिस्थितीशी सामना करू शकलो तर या संकटावर मात करायला आपल्याला यश येईल. आणि म्हणून खासदारांच्या बैठकीमध्ये खासदारांनी याच्यात लक्ष द्यावं हे सांगितलं. विधिमंडळाचे सदस्य, राज्याचे पालकमंत्री हे आपापल्या पद्धतीनं काम करत आहेत. परंतु काही प्रश्न असे असतात की ते केंद्राकडे येतील तर त्या प्रश्नांच्याबद्दलची माहिती घ्यावी. म्हणून आम्ही तिन्ही खासदार आज या ठिकाणी उपस्थित आहोत, जलील साहेब आणि डॉक्टर कराड. आणि डॉक्टर कराड हे स्वतःच वैद्यकीय क्षेत्रातले जाणकार असल्यामुळं या प्रश्नाचं त्यांना अधिक ज्ञान आहे. आणि त्यामुळे साहजिकच इथल्या ज्या प्रश्नांची मांडणी केंद्र सरकारमध्ये करावी लागेल त्याबद्दलची टिप्पणी तेच आम्हाला देतील आणि आम्ही जाऊन दिल्लीमध्ये एकत्रच्या प्रयत्नात राहणार आहोत. आज साधारणतः एक 5-6 राज्यांच्या वधील परिस्थिती काळजी करण्यासारखी आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या 4चा अधिक आहे. आणि या महाराष्ट्रापुरता विचार जर केला तर आमचं ऑब्झर्वेशन असं आहे की मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, नाशिक आणि औरंगाबाद इथलं प्रमाण हे दुरुस्त होतं आहे, सुधारणा होते, पण काळजी करण्यासारखं आहे. विदर्भातले अन्य जी ठिकाणं आहेत आणि इथलं प्रमाण जर तुलना केली तर इथं अधिक काळजी करण्याची गरज आहे. मृत्यूदर हा एकंदर जो आहे महाराष्ट्राचा सरासरी किंवा देशाचा सरासरी त्यापेक्षा थोडा जास्त इथं यापूर्वी अधिक होता, पण तो दुरुस्त झालेला दिसतो. आणि त्याच्यानंतर मध्यंतरी काळजी करण्यासारखे काही जे विशेषतः सण होते. आता उदाहरणार्थ ईद गेली, ईदच्या नंतर मला वाटतं की शबे बारात
कार्यक्रम असेल. आता या सगळ्या कार्यक्रमामध्ये स्थानिक जनतेनं मायनॉरिटीजनी फार सहकार्य केलं, त्यामुळे या रोगाचा विस्तार होऊ शकलेला नाही. मालेगाव असो किंवा औरंगाबाद असो, या ठिकाणी इथल्या स्थानिक जनतेनं अशा संकटाच्या काळामध्ये आपली ईदसुद्धा घरामध्ये त्यांनी साजरी केली. नमाजसुद्धा लोकांनी घरामध्ये पार पाडली आणि एक वेगळा आदर्श करून दाखवलेला आहे. त्यामुळं एकंदर इथली परिस्थिती सुधारण्याच्यासाठी निश्चितपणानं त्याची मदत होते. आणि त्यामुळे आपल्याला परिणाम असे दिसते, ज्याचा उल्लेख आता राजेश टोपेंनी केला, की डबलिंग रेट याचा अर्थ जर आज 500 लोक जर 10 दिवसात किंवा 15 दिवसात पेशंट बनत असतील, तर ते 15 दिवसाच्या ऐवजी आता 30 दिवस त्याला लागतात. म्हणजे दिवस, याचा अर्थ प्रति दिवसाची रुग्णांची संख्या कमी होते. हा ट्रेंड या ठिकाणी दिसतोय. ही अतिशय जमेची अशा प्रकारची बाब आहे. आणि म्हणून आज फक्त आम्हाला एकच गोष्ट या ठिकाणी जाणवली, की उद्या आता ज्या पद्धतीनं समान शासकीय यंत्रणेनं काम केले, डॉक्टर्सने काम केले, लोकप्रतिनिधी काम करतात, राज्य सरकार ज्या पद्धतीनं काम करतात, राज्याचे मुख्यमंत्री अक्षरशः सकाळपासून संध्याकाळपर्यंत या एका कामातच अखंडपणानं बसलेले आहेत. राज्यातल्या ठिकठिकाणच्या लोकांशी संपर्क साधून, अधिकाऱ्यांच्या संपर्क साधून दिली माहिती घेऊन सकाळी आणि संध्याकाळी सगळ्या जिल्ह्याशी आज ते या कामामध्ये लक्ष घालतात. पण थोडं फील्डवर जाऊनसुद्धा काही लोकांनी पाहणी करावी, माहिती घ्यावी, या अपेक्षेनं पालकमंत्र्यांनी या ठिकाणी बैठक बोलवली. तर आम्ही सगळे हजर आहोत. मला असं वाटतं की आज या ठिकाणी उद्या समजा हा रेट वाढलाच, आणि तज्ज्ञांचं मत असं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये कदाचित याची संख्या वाढेल रुग्णांची, असं तज्ज्ञांचं मत आहे. ट्रेंड आता तो दिसत नाही, पण जर तज्ज्ञांनी सांगितलं तो रेट वाढलाच, ऐन वेळेला अडचण होऊ नये म्हणून आज या ठिकाणी फक्त बेडची संख्या वाढवण्याची गरज आहे, एवढी एक कमतरता आम्हाला या ठिकाणी दिसते. आणि दुसरे, वैद्यकीय क्षेत्रातले बहुतेक सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी मिळतं आहे. पण मी आत्ता काही सांगितलं नाही, पण मला असं वाटतं की खाजगी डॉक्टरांनासुद्धा सहकार्य करावंच लागेल. खाजगी डॉक्टरांची मागणी जर शासकीय यंत्रणेने केली तर त्यांना या कामात पूर्णपणानं लक्ष द्यावं लागेल. आपल्या देशामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचा कायदा आहे, आणि त्या कायद्याच्यानुसार अशा प्रकारची साथ आली तर समन या क्षेत्रातल्या, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना समन्स करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. आणि आज ती काही वेळ अजून आलेली नाही, पण त्याचीसुद्धा तरतूद आहे. त्या दृष्टीनं सुद्धा इथला आढावा पालकमंत्र्यांनी आणि आरोग्यमंत्र्यांनी घेतला आणि त्याची तरतूद करून ठेवलेली आहे. आणि याच्यामध्ये ज्याचा उल्लेख या ठिकाणी दोन्ही मंत्र्यांनी केला आणि सगळ्या जाणकारांनी केला, की आपल्याला यश यायचं असेल तर लोकांचा सहभाग पाहिजे. आज लोकांचा सहभाग याच्यामध्ये मिळतो तो अधिक व्हायला पाहिजे. ज्या ज्या काही सूचना येतील त्याची तंतोतंत अंमलबजावणी करायला लोकांनी सहकार्य केलं पाहिजे. आज ज्या इतर गोष्टी ज्या आहेत, डिस्टन्स ठेवण्याच्या संबंधीची, गर्दी न करण्याच्या संबंधीच्या, या सगळ्या बाबतीत सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आज त्याची अतिशय गरज आहे. आणि मला असं दिसतं आहे की आज औरंगाबाद शहर आणि औरंगाबाद ग्रामीण या दोन्ही ठिकाणी लोकांची सहकार्याची भूमिका आहे. आणि हे असंच आपण चालू ठेवलं तर या संकटावर आपण नक्की मात करू, अशी खात्री आम्हाला वाटते. काय काय पुन्हा खाजगी डॉक्टरांचं असं आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या संबंधीचा जो कायदा आहे त्यामध्ये 3-4 गोष्टीच्या बाबतीत सवन यंत्रणेला खूप अधिकार आहेत. उदाहरणार्थ भूकंप आला आणि त्यावेळी काही अधिकारी लागले, साधनं लागली, किंवा अतिवृष्टीने महापूर आला, आसाम देशामध्ये जे होतं अशी परिस्थिती, किंवा एखादी फार मोठी साथ व्यापक प्रमाणावर आली
तर त्या साथीचं निर्मूलन करण्यासाठी जी यंत्रणेची आवश्यकता आहे. मग हॉस्पिटल कमी पडत असतील तर कोणाची खाजगी मंगल कार्यालय असतील, खाजगी इमारती असतील, शाळा कॉलेजच्या हॉस्टेल्स असतील, ती सुद्धा ॲक्वायर करायची, याचाही अधिकार त्याच्यामध्ये आहे. तसं वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी सुद्धा एक ठराविक वेळ द्यायलाच पाहिजे, ह्याची जर मागणी केली जिल्हाधिकाऱ्यांनी, डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे आणि तो त्याचा वापर करू शकतात. साहेब, आम्हाला आठवतंय की ज्यावेळेस लातूरला भूकंप झालेला होता त्यावेळेस आपण मुख्यमंत्री कार्यालय लातूरमध्ये हलवलेलं होतं. परंतु आता असं आहे की मुख्यमंत्र्यावरती टीका अशी होती की आपलं वय 85 आहे, तरी पण आपण या ठिकाणी फील्डवरती जातात, मात्र मुख्यमंत्री काही दिसत नाहीत, अशा पद्धतीचं विरोधक टीका करतात. असं आहे की पहिल्यांदा तुमच्या एका गोष्टीबद्दल माझं एकदम तीव्र ऑब्जेक्शन आहे. तर माझं 80 असताना तुम्ही 85 म्हणता. कमी करू असो, तो नाही. त्याच्यात गमत अशी आहे की लातूरचा जो भूकंप होता तो एका जिल्ह्यातल्या काही भागाच्या पुरता सीमित होता आणि त्यामुळे तिथे जाऊन बसण्याची गरज होती. आत्ताचं हे संकट सवन महाराष्ट्रातले सगळे जिल्हे आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या सगळ्या जिल्ह्यातल्या तातडीने निर्णय घेण्याच्या ज्या समस्या आहेत त्या अतिशय अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतील. आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा आग्रह आहे की कॅप्टननी एका ठिकाणी बसून ही सगळी टीम काम करते का नाही याच्यावर नियंत्रण ठेवावं. तिची जी काही कमतरता असेल ती सांगावी. माझी खात्री आणि मी ऐकतो नेहमी की आता पालकमंत्री इथनं गेले की ते मुख्यमंत्री आणि त्यांचे संबंधित जे घटक आहेत त्यांच्याशी उद्याच्या उद्या बोलतील. औरंगाबादला या गोष्टीची कमतरता आहे, त्याची दुरुस्ती करा. हीच गोष्ट टोपेंच्याकडनं होईल, ती भुमरेंच्याकडून होईल, सगळ्यांच्याकडून. आणि म्हणून या सगळ्यांनी बाहेर काढण्याच्या संबंधीची लोकांची, संस्थांची, प्रशासन यंत्रणेची डायलॉग करून हा योग्य ठिकाणी पोहोचून तिथून निर्णय घेतले पाहिजेत. त्यासाठी अशा प्रकारची पद्धत. आता मी जातो कारण मला करमत नाही म्हणून, तर मी सतत लोकांच्यामध्ये राहणारा माणूस आहे, मला एका जागी बसवत नाही. आणि कुठं अडचण आल्या त्यांनी अनेक महाराष्ट्रातले जिल्हे आहेत की बऱ्या वेळेस काळामध्ये त्यांनी मला खूप मदत केली. त्याच्यात औरंगाबाद जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे किंवा आणखीन काही जिल्हे असतीलच. आणि त्यामुळं तिथं संकट आलं आणि त्यावेळेला आपण त्या संकटामध्ये सहभागी झालेल्या आपल्या सहकाऱ्यांची जाऊन चौकशी करणं, त्यांना मदत करणं हे कर्तव्य त्या भावनेने आलो, दुसरं काही करणं नाही. पण हे झाल्याच्या नंतर आता उद्या मी गेलो की पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या गोष्टींची कमतरता आहे तुमचे सहकारी सांगतील आणि माझी खात्री आहे की ते ताबडतोब निर्णय घेतील. आणि त्याच पद्धतीनं एवढ्या व्यापक संकटाला तोंड देण्याची आवश्यकता अनेक प्रकार समोर येऊ लागलेले आहेत. कालच रुग्ण नाकारण्याचे प्रकार समोर येऊ लागलेले आहेत. कालच ससूनमध्ये एक 3-4 तास एक रुग्ण बाहेर पडून होता, त्याला आतमध्ये घेतल्या गेलं नाही कोरोनाच्या भीतीमुळे. असे अनेक ठिकाणी काही रुग्णालय पेशंट नाकारतात. त्याची काळजी हे घेतली ही लोक. रुग्णांना नाकारण्याचं काहीच कारण नाही. आपण फार स्पष्ट सूचना आहेत की रुग्णांना कुणाला आता जर अँटीजन टेस्ट आली, समजा जर कुणी त्याला जरी कफ असेल, काही त्याला ताप असेल, तरी त्याची अँटीजन टेस्ट करून तो जर निगेटिव्ह असेल तर त्याला लगेच घेऊन त्याचं उपचार करायला अजिबात अडचण नाही. त्यामुळं रुग्णांना नाकारणाऱ्या हॉस्पिटलवर आम्ही कारवाई करू. मालेगाव आणि धारावी कंट्रोलमध्ये आलं, परंतु औरंगाबाद, पुणे, मुंबई कंट्रोलमध्ये येत नाहीये. तर आजच्या बैठकीत तुम्ही आढावा घेतला तर काय कारण काय आहे? असं आहे की प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये आलं, लोकांचं सहकार्य खूप होतं आणि त्यामुळे लवकर त्या ठिकाणी इथं थोडा उशीर झाला, त्यापेक्षा जास्त आहे. पण तरी आता इथं जो मृत्यूदराच्या इथं थ्रस्ट कशाचा आहे, मृत्यूदर कसा कमी करता येईल. काल मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट आहे की महाराष्ट्रात याच्यामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या मला 0 आणायची, हे त्यांनी सांगितलं. आणि आज या ठिकाणचा सुद्धा तो दर कमी करण्याच्यासाठी इथे यश येतं आहे. आपण आणखीन काळजी घेऊया. माझी खात्री आहे की मालेगावला ज्या पद्धतीने घडलं त्याच पद्धतीने औरंगाबादला सुद्धा घडेल
आणि इतर सगळ्यांचं सहकार्य मिळेल. अँटीजन टेस्टवर काही फीडबॅक काही येत आहे. जसे काही कामाला जे औरंगाबादचे काही घटना आहे किंवा पॉझिटिव्ह पुन्हा निगेटिव्ह पुन्हा पॉझिटिव्ह आणि जसा RT-PCR जो असते त्याच्यावर तिथला लोकांचा विश्वास अँटीजन टेस्टवर तेवढा विश्वास होत नाही. अँटीजन टेस्टवर 100% त्याच्यात कसं आहे की स्पेसिफिसिटी आणि सेन्सिटिव्हिटी अशा दोन विषय असतात. स्पेसिफिसिटीचा अर्थ असा जर त्यात पॉझिटिव्ह असेल तर यात 100% पॉझिटिव्ह, तो निगेटिव्ह असू शकत नाही. पण जर निगेटिव्ह असेल तर त्याला पुन्हा RT-PCR टेस्ट करणं अपेक्षित आहे. जर समजा आपण 10 लोकांची पॉझिटिव्ह टेस्ट म्हणजे एकदम एखाद्याचं फार हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणले आणि त्यापैकी तुमचा अँटीजन टेस्ट 10 पैकी 5 पॉझिटिव्ह आले आणि 5 निगेटिव्ह आले तर त्या निगेटिव्ह आलेल्या लोकांनी हाय रिस्क असल्यामुळे त्यांनी पुन्हा RT-PCR टेस्ट करून घ्यावी अशी अपेक्षित असतं. पण पॉझिटिव्ह जर अँटीजन टेस्ट असेल तर त्याच्यात 100% तो पॉझिटिव्हच असतो हे त्यात लक्षात घेतलं पाहिजे. त्याची सेन्सिटिव्हिटी 50% आहे आणि स्पेसिफिसिटी 100% आहे. मग आरोग्य प्रशासनाचा असा निरोप काढला जातो की तो पुन्हा निगेटिव्ह आहे म्हणून, जेव्हा की पॉझिटिव्ह तो कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेतो आणि पुन्हा नाही. तसं होण्याचं जर पॉझिटिव्ह असेल ना तर त्या पॉझिटिव्हला निगेटिव्ह कधीच होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो. RT-PCR मध्ये पॉझिटिव्ह असेल तर तो निगेटिव्ह होणार नाही आणि अँटीजन मध्ये पॉझिटिव्ह असेल तरी तो निगेटिव्ह होणार नाही. पॉझिटिव्हिटी 100% कन्फर्म्ड असते. निगेटिव्हिटी फॉल्स निगेटिव्ह असू शकतो. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्राने एक मोठं पॅकेज घोषित करून कालावधी दिला आहे. सर त्याचे लाभ लोकांपर्यंत पोहोचतात का? तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे? तसे अजून तर काही आम्ही याची माहिती घेतलेली नाही आणि काही इथपर्यंत अद्याप काही आले असं आम्हाला दिसत नाही. आत्ता फक्त राज्य सरकारचा प्रयत्न हा आहे की उद्योगसुद्धा रिव्हाय कसा करायचा. इनफॅक्ट आता आज या ठिकाणी उद्योगमंत्री आहेत त्यांचे सतत प्रयत्न चालले की इंडस्ट्री रिव्हायवल कशी होईल, इकॉनॉमी रिव्हायवल कशी होईल, कामगार जो बाहेर निघून गेलेला तो परत कसा येईल. आणि आज आता जो एकंदर इंडस्ट्रीमध्ये 30% 32% लोक आहेत ते नेहमीसारखे कसे होतील त्याशिवाय. पण शेवटी आपल्याला जसा आरोग्याचा हा क्रायसिस आहे तसा आपल्याला इकॉनॉमी रिव्हायवल करणं हा सुद्धा क्रायसिस आहे. तेही चॅलेंज आहे आणि या दोन्ही गोष्टीकडे आपल्याला एकत्रित लक्ष द्यावं लागेल. तर आता जाऊन द्या. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून तुम्ही या सरकारच्या कामकाजाकडे कोरोनाच्या काळामध्ये कसं पाहताय? कसं आहे आता या ठिकाणी करोना वगैरे ह्या सगळ्या प्रश्नासाठी आलेच. आता कशाला आणखी उत्तम चाललेलं आहे. तुमचं सहकार्य राहून द्या. सध्याच्या परिस्थितीमध्ये फक्त हॉस्पिटलचे जे वाढीव बिल आहे वाढीव बिलामुळे लोकांना बऱ्यापैकी मनस्ताप सहन करावा लागतो. हॉस्पिटलच्या वाढीव बिलाबद्दल डॉक्टर शिंदे इथं आहेत, ते बसून सगळे प्रश्न सोडवतीलच. सोयाबीन तर शरद पवार हे औरंगाबादमध्ये बैठक झाल्यानंतर बोलत होते आणि अर्थातच त्यांच्या सोबत राजेश टोपे आरोग्यमंत्री हे आहेत, तसंच सुभाष देसाई पालकमंत्री हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. आत्ताच आढावा बैठक झालेली आहे औरंगाबादमध्ये आणि त्यानंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे. ज्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे नमूद केलेलं आहे की तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे ऑगस्टमध्ये ही संख्या वाढू शकते आणि जर असं झालं, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर असं झालं तर बेड्सची कमतरता इथे आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये बेड्स वाढवावे लागणार आहेत आणि खाजगी डॉक्टर्सची मदत लागली तर तीही घ्यावी लागेल. भारत चीन धुमश्चक्री स्पेशल रोज रात्री 9:28 फक्त TV9 मराठीवर.